नमस्कार, माझं नाव अनुराधा दीपक करवा. रिंग रोडला गारवा हॉटेलच्या समोर स्माइली किड्स क्लब म्हणून माझे क्लासेस चालू आहेत. माझा संपर्क नंबर आहे 8329957013. पुन्हा एकदा सांगते 8329957013. त्या क्लासमध्ये तुम्ही किती वयापासून ते कितवीपर्यंत क्लासेस घेता? मी LKG पासून ते 6वी ते 7वी पर्यंतच्या मुलांना शिकवते. वैदिक मॅथ्स शिकण्यासाठी मुलं आपल्याकडे 9वी 10वीची सुद्धा आहेत. बरं, आणि कुठले कुठले क्लास तुम्ही घेता त्यांच्याकडे? LKG पासून मुलांना आपण जनरली हँडरायटिंग शिकवू शकतोय, श्लोक शिकवू शकतो, संस्कृत भाषा शिकवू शकतो. कारण संस्कृत भाषा आपण LKG UKG पासून मुलांना वाटते, म्हणजे पालकांना वाटतंय की ती खूप म्हणजे 8वी 9वी 10वी मध्ये संस्कृत असते शाळेत, मग इतक्या लवकर कसं काय शिकवायचं. पण LKG UKG पासून जर का मुलांना संस्कृत शिकवलं तर ऑब्व्हियसली त्यामुळे तुमचं मराठी आणि हिंदी इंग्लिश व्याकरण सुद्धा खूप जास्त फरक पडतो आणि मुलांमध्ये बोलण्यामध्ये स्पष्ट उच्चारण, शुद्धता हे सगळं त्यांचं वाढतं. आता सध्या काही मुलं तुमच्याकडे जे शिकलेले आहेत का, संस्कृत म्हणा असं शिकलेले आहेत? हो 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 आहेत. बरोबर. LKG नर्सरी LKG ची मुलं सुद्धा संस्कृत श्लोक किंवा संस्कृत भाषा शिकलेली आहेत. त्यांची सुद्धा उच्चारण स्पष्टतामध्ये खूप फरक पडलेला आहे. जी मुलं अडखळत बोलतात किंवा तोत्रे बोलतात मुलं, त्यांच्या उच्चारणामध्ये सुद्धा फरक पडतो. संस्कृत भाषेमुळे स्मरणशक्ती नक्कीच वाढते. उच्चारण स्पष्टता, अडखळत बोलणं किंवा स्पीच थेरपी आपण जे म्हणतो, ती स्पीच थेरपी आपण संस्कृत भाषेतूनच करू शकतो. हो. याच्यासोबतच आपण मिड ब्रेन ऍक्टिव्हिटी म्हणजे गांधारी विद्या सुद्धा आता ओळखली जाते, जिला डोळ्याला पट्टी बांधून मुलं रंग ओळखू शकतात किंवा लिहू शकतात, ड्रॉइंग काढू शकतात, वाचू शकतात. अशी काही मुलं तुमच्यापाशी आहेत का, म्हणजे ट्रेन झालेली किंवा तुम्ही शिकवले गेलेली? माझ्याकडची विद्यार्थिनी आहेत. 1-2 विद्यार्थिनी तर खूप छान वाचतात. किंवा आता मागे तन्वी शाळा म्हणून जी विद्यार्थिनी आहे माझी, तिने सायकलिंग करून दाखवलेली होती. वॉकिंग, सायकलिंग, स्केटिंग किंवा रीडिंग, ड्रॉइंग, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी मुलं डोळ्याला पट्टी बांधून करतात. श्रद्धा मुळे नावाची पण एक मुलगी आहे, ती सुद्धा खूप छान वाचते. म्हणजे कोणतेही पुस्तक तुम्ही बारीक अक्षर सुद्धा दिलेत तरी सुद्धा डोळ्याला पट्टी बांधल्यानंतर ती खूप छान वाचते. आपण नेहमी बऱ्याच वेळा लाईट गेली, अंधार असला तरी आपण स्टक होतो, एका ठिकाणी थांबतो. पण ही मुलं डोळ्याला काळी पट्टी बांधून ती एकदम छान वाचू शकतात, लिहू शकतात. खरं तर याचं कारण एकच आहे की मुलांचं कॉन्सन्ट्रेशन तितकं वाढलेलं असतं. आपलं कॉन्सन्ट्रेशन असतं, आपण उघड्या डोळ्याने सुद्धा व्यवस्थित वाचू शकत नाही. बरोबर. पण मुलं डोळे बंद करून सुद्धा वाचू शकतायत. अशी मुलं काय कुठल्या स्पर्धेला गेली होती का तुमची? अशी मुलं स्पर्धेला नाही जात, पण याचा उपयोग त्यांना आयुष्यभरासाठी होतो. आपण गांधारी विद्या जी एकच वेळेला शिकवतोय, ह्याचा 5 ते 6 दिवसाचा कोर्स असतो गांधारी विद्याचा, म्हणजे जवळपास 30 ते 35 तासाचा कोर्स होतोय तो. पण त्या ते शिकून होतंय, पण त्यानंतर त्या आयुष्यभरासाठी त्यांना होतंय. ती गांधारी विद्या जसं तुम्ही शिकतात त्यानंतर म्हणजे पुढे जाऊन तुमच्याकडे कोणी येते किंवा तुम्हाला पार्टनरशिप मध्ये कोणाला काम करायचं आहे, मुलं मोठी झाल्यानंतर पालक नेहमी ते विचारतात की मुलांना त्याचा पुढे काय फायदा आहे. त्यांच्या मनात, समोरच्याच्या मनात आपल्यामध्ये चांगले भाव आहे आपल्याबद्दल की वाईट भाव आहे, हे सुद्धा आपली मुलं ओळखू शकतात गांधारी विद्यामुळे. ही जसजशी प्रॅक्टिस होत असते तसं मुलांमध्ये खूप जास्त फरक पडतो. त्यांचा चिडचिडेपणा किंवा अस्थिरता, हे जे आहे चंचलपणा, हे सुद्धा मुलांचं खूप प्रमाणात कमी होतं. मॅडम, तुम्ही LKG ते 7वी पर्यंत क्लासेस घेताय, बरोबर? हो. मग आम्हाला एवढं सांगा की तुम्ही प्रत्येकाला किंवा प्रत्येक येणाऱ्या क्लाससाठी विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थिनी असतील, त्यांना तुम्ही वेळ मॅनेज कसा करता? प्रत्येकाला आपण 1 ते 1.5 तास वेळ देतो सर. आणि मेनली इथे LKG पासून जी मुलं आहेत ना, ते अबॅकस साठी आहेत माझ्याकडे. LKG ते 4th स्टँडर्ड 5th स्टँडर्ड पर्यंत आपण अबॅकस घेतो आणि 5th स्टँडर्ड नंतर आपण वैदिक मॅथ्स ही प्रक्रिया घेतो. अबॅकसमुळे कॅल्क्युलेशन स्पीड नक्कीच वाढतो. जे मुलांना म्हणजे ऍडिशन, सबट्रॅक्शन हे असतंय 4th स्टँडर्ड पर्यंत, पण 5th स्टँडर्ड नंतर मुलांना अल्जेब्रा, जॉमेट्री ह्या 2 कन्सेप्ट येतात. मग त्यामध्ये मुलांना त्यानंतर स्कॉलरशिपची परीक्षा येते किंवा ऑलिम्पियाड एक्झाम किंवा मंथन असू द्या, नवोदय असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा 9वी 10वीची मुलं असली, 10वी नंतर सुद्धा त्यांना स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत. आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी गणित हा विषय कंपल्सरी आहे. मग कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त पेपर आणि ऍक्युरेट पेपर कसा सोडवायचा यासाठी आपण मुलांना वैदिक मॅथ्सचं ट्रेनिंग देत असतो. त्यामुळे मुलं म्हणजे जवळपास माझ्याकडचे आता मागे
60 गणितं मुलांनी 10 मिनिटात सोडवली होती. मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, डिव्हिजन, सबट्रॅक्शन हे सगळं त्यामध्ये इन्क्लूड होतं. क्या बात आहे. हा, म्हणजे आपण 10 मिनिटात पूर्ण पेपर पण वाचू शकत नाही. 160 ते 180 गणिताचा मुलं पेपर सोडवतात. विचार करण्याची गोष्ट आहे. हो. पहिलीतला मुलगा आहे रणवीर पवार म्हणून, त्याने 300 गणितं सोडवली होती फक्त 6 मिनिट 45 सेकंदामध्ये. बरं, मग तुमचा विद्यार्थी आहे? हो, माझा विद्यार्थी आहे. 8 मिनिटाचा वेळ होता, पण 6 मिनिट 45 सेकंदामध्ये 300 गणितं सोडून त्याचा पेपर पूर्ण झाला होता. म्हणजे एवढा अभ्यासक्रम तुम्ही करून घेते? इथे LKG पासून तर 9वी 10वी पर्यंतचे मुलं आहेत अबॅकस वैदिक मॅथ्स शिकण्यासाठी, आणि या सगळ्यांचा अभ्यास आपण करून घेतो इथेच. आपण म्हणजे माझे क्लासेस सुद्धा फक्त शनिवार रविवार न चालता सोमवार ते रविवार रोज चालतात. मध्ये कधीतरी सुट्टी दिली जाते मुलांना, पण सोमवार ते रविवार रोज क्लासेस चालतात आणि त्यांची रोज रिव्हिजन घेतली जाते. आगळगावला सुद्धा बॅच चालू आहे आपली. तिथून सुद्धा आता मध्येच म्हणजे अक्षय तृतीया निमित्त आपण कॉम्पिटिशन घेतली होती. त्या मुलीने तब्बल 2.5 मिनिटांमध्ये 100 गणितं तिने सोडवली होती. अरे वा. अबॅकस मध्ये. बरोबर. हा मॅडम, 5वी आहे, 6वी आहे, 7वी आहे, हो, एवढे जे विद्यार्थी तुमच्यापाशी येतात बरं का, हो, तर त्यांना तुम्ही कुठले विषय शिकवताय? मी मॅथ्स आणि सायन्स 5वीच्या नंतरच घेत नाही, बाकी सगळे विषय घेते त्यांचे ट्युशनसाठी किंवा वैदिक मॅथ्स मुलांसाठी घेतेच आहे. अबॅकस वैदिक मॅथ्स प्रत्येकांची फी वेगवेगळी आहे. अबॅकस वैदिक मॅथ्सची फी वेगळी आहे, ट्युशनची फी वेगळी आहे, गांधारी विद्याची फी वेगळी आहे. बरोबर. किंवा आपण हस्ताक्षर घेतोय छोट्या मुलांसाठी. आणि मुलांना आता माझ्याकडे मागे ट्युशनसाठी म्हणून एक पॅरेंट्स आले होते, ट्युशन लावायची आहे, पण त्या मुलाला अक्षर ओळखही नव्हती. 5वीतला विद्यार्थी आहे तो. बरोबर. मी नाव नाही सांगणार. 5वीतला विद्यार्थी आहे, त्याला अक्षर ओळखही नव्हती, पण मेहनत त्याच्यावर इतकी घेतलेली आहे की अक्षर ओळख सोडून आता तो मुलगा पूर्ण धडा वाचू शकतोय मराठीतला. खूप छान प्रगती झालेली आहे त्याची. मला सांगा, आता मॅडम तुमच्यापाशी विद्यार्थी आले असतील, विद्यार्थी आले असतील, बरोबर आहे का? काही हुशार असतील, काही जेवढं जमत नसेल, हो, पण तुमच्यापाशी क्लास केल्यानंतर त्या वडिलांच्या असतील किंवा त्यांच्या घरातल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय येतं तुमच्याबद्दल? त्यांना पुढे क्लास कंटिन्यू करायचेच आहेत, कारण जी मेहनत मी घेते त्या मुलांमध्ये, त्या विद्यार्थ्यांवर, ती मेहनत ते पालक स्वतः सांगतात की नाही आमची मुलं खरंच इतकं करत नव्हती किंवा घरी. आणि मी एक विशेष आहे की घरी मी काही अभ्यास सांगत नाही. कारण काय असतंय ना, घरी होमवर्क दिला तर मुलं पुढे यायला कंटाळा करतात. त्यांना ऑलरेडी शाळा असते, शाळेचा होमवर्क असतो, मुलांना इथे क्लासमध्ये ते पाठवतायत आणि त्यानंतर पुन्हा घरी जाऊन होमवर्क करायचा, त्यांना स्कूलचा होमवर्क करायचा, मग ते कंटाळा करतो, ताण जास्त होतोय मुलांना आणि मग त्यांना नको वाटतं. त्यापेक्षा मी घरी अभ्यास देतच नाही. त्यापेक्षा जे काही आहे ते इथेच रमत गमत त्यांना करून घेत असते. त्यामुळे मुलांच्या पण आणि पालकांच्या सुद्धा त्याबद्दल प्रतिक्रिया खूप छान आहे. जर काही मुलं असतील किंवा मुली असतील, त्यांना जर क्लासेस लावायचा असेल तर तुमचा बार्शीमधील पत्ता सांगा फक्त एकदा. माझा गारवा हॉटेलच्या समोर रिंग रोडला स्माइली किड्स क्लब म्हणून आहे. भराडिया कॉम्प्लेक्स मध्ये गाळा घेतलेला आहे. स्माइली किड्स क्लब म्हणून आहे, गारवा हॉटेलच्या समोर. इथे येऊन ते भेट देऊ शकतात रिंग रोडला. आणि काही पालकाला तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तोही सांगा, जेणेकरून ते फोनवरती तुम्हाला बोलू शकतील किंवा काही माहिती विचारू शकतील. नंबरही सांगा एकदा. 8329957013. नंबर परत एकदा सांगा. 8329957013 हा नंबर आहे. धन्यवाद. तुम्ही विचारून किंवा इकडे येऊन भेट दिली, क्लासमध्ये येऊन भेट दिली, विचारपूस केली तरी चालेल, आणि फोनवर काही विचारली माहिती तरी आपण सांगू शकतो. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.